रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील तोराडी आणि पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील किंजलघर या गावांना जलमार्गातून जोडण्याचं काम जेटीच्या माध्यमातून करण्यासाठी या कामाचा शुभारंभ सन 2022 साली झाला। आज हे काम अर्धवट असल्याचं धक्कादायक माहिती समोर येत आहे। या जलमार्गातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला जोडण्याची संकल्पना हाती घेत दळणवळणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा आशेतून या जंगल जेटी कामाची सुरुवात झाली। मात्र सद्यस्थिती पाहिली तर पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील किंजलघर जेटीचं काम पूर्णत्वास आलं असून जेटीपासून किंजलघर गावापर्यंत उत्तम दर्जाचा काँक्रीट रस्त्याचं काम देखील पूर्ण झालंय। मग तोराडी जेटीचं काम का रखडलं असा सवाल आता स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत। या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकरी वर्गानं विना मोबदला स्वतःच्या जमिनी दान केल्या। त्याचं एकमेव कारण आपला गाव हा दुर्गम भागात असल्यानं या ठिकाणी दळणवळण सुरू झाल्यानं रोजगार निर्मिती होईल आणि शिक्षणाचा मार्ग खुला होईल। मात्र या जेटीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे थेट आरोप आता स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत। दळणवळणासाठी गती मिळणाऱ्या कामासाठी शासनाकडून निधीचा तुटवडा असल्यानं प्रवासी वर्ग चिंतेत सापडलाय। कोट्यावधी रुपये खर्च करून मेरीटाईम बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे सदर काम रखडलं असल्याची माहिती समोर येत आहे। या जेटी कामाकडे शासन लक्ष घालणार का? आमच्या मागणीची शासन दखल घेणार का असा सवाल स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत। आम्ही तोराडीचे रहिवासी आहेत। तोराडी आमचं गाव आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून आलेला प्रोजेक्ट जो आहे जंगल जेटीचा त्याचं काम बंद आहे। तर त्याचं रिझन काय आहे हे आम्हाला आजपर्यंत कळलं नाही। परंतु काम बंद असल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी त्यांची जमीन फ्रीमध्ये देऊन ह्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला हेल्प केलेली होती। तर माझी शासनाकडे विनंती आहे की ही काम का बंद आहे। जर का आमच्या अपोजिटला रत्नागिरी आहे आणि तिथे शिगवण गाव आहे तर तिथला काम आजपर्यंत संपूर्ण पुरा झाला। मग आमच्या इथला काम का बंद आहे त्याची दखल शासनाने घ्यावी। त्याची शासनाने दखल घ्यावी एवढी माझी नम्र विनंती आहे। तोराडी मोहल्ल्याचा अध्यक्ष आहे, माजी अध्यक्ष म्हणून। तर हा 3 वर्षापासून साधारण 2022ला हा काम आलेला आहे। तिथपासून हा काम थांबलेला आहे। हा माझ्या मागे तुम्ही बघता ही असंच काम जो आहे तो थांबलेला आहे। त्याचं कारण काय आजपर्यंत त्याची काही शोध काय लागलेली नाही। म्हणून आम्ही पत्रकार बोलवून ह्या विषयीच आम्ही थोडीशी चर्चा घेतली की कुठला तरी पर्यायी मार्ग आपण शोधून काढूया म्हणून। तेव्हा शासनाने ह्यातला आम्हाला थोडासा सहकार्य करावा। कुठल्या मार्गाने कसा काय काम थांबलेला आहे, कशामुळे थांबलेला आहे। तो हा जो विषय जो आहे शेतकरी लोकांनी ह्यातला आपली जागासुद्धा दिलेली आहे आणि मुफ्तमध्ये दिली। पण आजपर्यंत एवढा लोकांनी सहकार्य कॉपरेट करता असताना सुद्धा काम त्याला अजून कामाला काही कोणी प्रगती काही दिलेली नाही। कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आम्ही वारंवार फोन करतो पण तो सांगते की तुम्ही गावकऱ्यांनी पर्यायी मार्ग काढा। काम कसा थांबलाय काय थांबला ते आमचं काम नाही आहे। शेवटी आता जो आहे तो ह्याच्यामुळे आम्ही गावकरी लोक जो आहो ते त्याच्यातला कसं काय मार्ग काढायचा नाही काढायचं म्हणून आम्ही शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे का हा लखडलेला जो काम 3 वर्षापूर्वीपासून आहे तो पूर्ण करावा अशी आमची अपेक्षा आहे। माझी एवढीच विनंती आहे की बाबा गेली 3 वर्षापासून आमच्या जेटीचं काम पूर्ण झालं नाही। जवळजवळ 5 करोडचा काम हा आलेला काम अर्धवट झालाय। काम पूर्ण होत नाही आणि कामाच्या आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी किंवा मालकांनी जमीनदारांनी एवढं बलिदान केलं की त्याची जागा जमीन देऊन फ्रीमध्ये की कुठला तरी बहुतेक चांगलं आमच्या इथं बाबासाहेब आंबेडकरची जेटी आहे, इथं कॉलेज आहे आणि एवढा जवळ प्रकल्प आलेला आहे। आज आमचा आंबे ते हरिहरेश्वर डबर रुंदीकरण रस्ता होतोय। ह्या मार्गदर्शनामुळे की बाबा आमचं काम पूर्ण का नाही झाला। प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे बाबा कुठं पैसा काय कुठं झालेला आहे ह्या आम्हाला पूर्ण पूर्तता पाहिजे लक्षात काय आणि हे काम पूर्ण व्हायची आम्हाला एवढी विनंती आहे प्रशासनाकडे। शासनाकडे माझी एवढी विनंती आहे की गेल्या 3 वर्षापासून हा आमच्या जंगल जेटीचं काम पूर्ण म्हणजे बंद आहे। कारण ती आतापर्यंत जो काम चालू झालेलं नाही। त्याच्यानंतर आमच्या रत्नागिरी भागातला असणारी जंगल जेटी ही संपूर्ण काम तिथं पूर्ण झालं आहे। बाकी आम्ही लोक इथे खेड्यातला राहणारे लोक हा जर प्रकल्प जर चालू असेल तर आमच्यासाठी लय अतिशय म्हणजे चांगला होईल।
कारण आमच्या इकडे बाबासाहेब आंबेडकरचं गाव जवळ आहे आणि तिथं मोठी कॉलेज उघडली आणि आमच्या पोरांचा उद्या भवितव्य चांगला म्हणजे उज्ज्वल होईल अशी आम्ही ह्या गावचे स्थानिक लोक आहोत. आणि कृपया आमच्यावर दुर्लक्ष केलेल्या लोकांनी दिसते तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या गावाची सुधारणा होईल आणि आमच्या पोरांचासुद्धा भवितव्य चांगला होईल. एवढीच फक्त माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे की आमच्या जंगल जेटीचं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे, 100% व्हायलाच पाहिजे. असं व्हायला पाहिजे नाही, 100% व्हायला पाहिजे. एवढी माझी तुमच्याकडे विनंती आहे. आणि खरोखरच हा जर आमच्याकडे जर लाभ जर म्हणजे चांगला होईल आणि आमच्या लोकांना लाभ मिळेल आणि आम्ही इथं गावचे स्थानिक लोक शेतकरी आणि आमचंसुद्धा उद्या भवितव्य म्हणजे आमची मुलाबाला आहेत ते सुद्धा चांगला म्हणजे काहीतरी उद्योग करू शकतील. प्रतिनिधी अक्रम सटाम, NTV न्यूज मराठी, म्हसळा, रायगड.